अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती केली जाते. मात्र यंदा पावसानं दडी दिल्यानं फुल शेतीमध्ये आता क्षेत्रामध्ये घट झालेली आहे. उत्पादन देखील आता घटलेलं आहे. जवळपास 300हून अधिक क्षेत्र जे आहे फुल शेतीचं घटलेलं आहे. त्यामुळे आता यंदा मोठा तोटा जो आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. आणि कुठेतरी आता येणारे काळामध्ये जे सणवार आहे त्यामध्ये देखील आता फुलांचे दर जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पावसाने दडी दिल्यानं पाणी जे आहे ते पुरेसं नाही आणि त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे पाठ फिरवलेली आहे. काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय परिस्थिती आहे यंदा मोठ्या प्रमाणात फुल शेतीमध्ये घट झालेली आहे? सध्या फुलशेतीची घट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मार्केटमध्ये जरी उच्चांक असेल तरी पण म्हणावं असं उत्पन्न नसल्यामुळे त्या प्रमाणामध्ये ते शेतकऱ्याला तुटवडा त्याचा जाणवणारच आहे. आणि टँकरने पाणी टाकल्यामुळं शेतीमध्ये दरवर्षीप्रमाणे तेवढा हे नाही आहे, शेतकऱ्याला साधारण प्रतिसाद भेटत नाही दरवर्षी पाहिजे तसा. साधारणतः यंदा काय नेमकं परिणाम जो आहे तो जाणवत आहे? किती खर्च येतोय? पाणी नाहीये, पाणी आणावं लागतंय? दरवर्षी जर एकरी साधारणतः 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये खर्च येत असेल तर ह्या वर्षी साधारण तो खर्च पाण्याच्या बजेटमुळे डबल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जरी नफा झाला तरी तो पण काय आपल्या त्याच्या पदरात पडणार नाहीये, तो त्याला भेटणारच नाही, नफा होणार आहे तो. तुमच्या ह्या नगर तालुक्यामध्ये अकोलनेर भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच केली जाते. किती दरवेळेस उत्पादन होतं आणि यंदाचा काय परिणाम होणार आहे? तसं उत्पन्न या ठिकाणी रोज जरी म्हणलं तरी आमच्या गावातून एक 20 टनाच्या आसपास या ठिकाणी फुलाचं या ठिकाणी तोडणी होऊन त्या ठिकाणी मार्केटला जात होतं. पण आता ती कुठेतरी 6-7 हजार म्हणजे याच्यात येणार आहे किलोमध्ये, की जे फुलं बाहेर जाऊन ज्या ठिकाणी जे मार्केट भेटायचं आणि आताचे जे पाऊस न झाल्यामुळे जे आता जे फुलं आहेत हे टिकणार पण नाहीत मार्केटमध्ये. म्हणजे त्यांची जी लाईफ आहे ती जी 24 तासाची ती आज 17-18 घंट्यातच या ठिकाणी हे होणार आहे. आणि पुरासा पाऊस नसल्यामुळे रोगराईने पण या ठिकाणी फुलांना बऱ्यापैकी वेढलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला पाणी पण विकत, परत जे रोग आलेले आहेत ते रोगावरती फवारी करायला सुद्धा खर्च खूप वाढल्यामुळे शेतकरी आता फक्त काय करायचंय म्हणून करू राहिलेला आहे. आता जे आलेलं त्या ठिकाणी तोंडाला जो घास आहे तो जाऊ नये म्हणून या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी काम करीत आहे. तर निश्चित आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये फुल शेती जी आहे प्रामुख्याने नगर तालुका असेल किंवा पारनेर तालुका असेल या भागात केली जाते. मात्र यंदा पावसानं दडी दिल्यानं आता शेतकरी जे आहे ते फुल शेतीकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे आता मोठं संकट जे आहे ते फुल शेतकऱ्यांवरती आता आलेलंच आपल्याला दिसत आहे. कॅमेरा कुलमकर कुणाल जायकर, TV9 मराठी, अकोलनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.